नमस्कार. सर सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी, सर्व परीक्षा यंत्रणेतील अधिकारी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सर्व शाळा, केंद्र आणि पीठ, तालुके आणि जिल्हा यांना निपुण बनवणे हे NAPच्या अनुषंगाने आणि केंद्र शासनाच्या निपुण भारत शासन निर्णयानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सुद्धा प्रत्येक शाळा, प्रत्येक केंद्र, प्रत्येक पीठ आणि प्रत्येक जिल्हा आपल्याला निपुण बनवण्याचं उद्दिष्ट राज्य शासन आणि केंद्र शासनाने निश्चित करण्यात आलेलं आहे. हे आपणास विदित आहे. सर्व शाळा, केंद्र आणि पीठ, तालुके निपुण बनवल्यास आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने महाराष्ट्र लवकरच निपुण करता येऊ शकतो. यासाठी आपल्या सर्वांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानाची प्रभावी आणि उत्कृष्ट अंमलबजावणी आपल्या प्रत्येक स्तरावरून करणं आवश्यक आणि क्रमप्राप्त आहे. आपल्या सर्व यंत्रणेचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. निपुणमधील जी काही इष्टकामाप्रमाणे निपुण बनवणं हे त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, सर्वांच्या सहभागातून आपण प्रत्येक शाळा, प्रत्येक केंद्र, पीठ, तालुका आणि जिल्हा हा आपण निपुण बनवू शकतो. आणि याबाबत सर्व आवश्यक ती सर्व कार्यवाही आणि प्रक्रिया समजून सुद्धा घेणं अपेक्षित आहे. मित्रहो, आपण आपले शिक्षक बंधू आणि भगिनी दिवसाचे 4 ते 6 तास, 5 तास, 6 तास, 7 तास अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्याचबरोबर इयत्ता पहिली ते जसं आपण वयवर्ष पहिलीपासून आपण जशी सुरुवात करत होतो, परंतु NAPच्या 2020च्या अनुषंगाने वयवर्ष 3 पासून आपण आता शिक्षणाची सुरुवात करत आहोत. आणि ही शिक्षणाची सुरुवात करत असताना या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे की आपण वयवर्ष 3 पासून आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे विद्यार्थ्यामध्ये कशा पद्धतीने विकसित करता येऊ शकते याच्यासाठी आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. ज्या निपुण शाळा, जे केंद्र आहे किंवा जे पीठ आहे, तालुका यांनी जर निपुणचे जे काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थित जर एक प्रक्रिया राबवली, व्यवस्थित असं नियोजन केलं, तर मला असं वाटतं नक्कीच आपण शाळा, केंद्र, पीठ, तालुका आणि जिल्हा हे निपुण त्या ठिकाणी म्हणून घोषित त्या ठिकाणी करू शकतो. परंतु हे करण्या अगोदर निपुण तालुका घोषित करण्यासाठी किंवा निपुण केंद्र घोषित करण्यासाठी काही निकष आहेत. आणि हे निकष समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या निकषांची माहिती सर्व शिक्षक बंधू, केंद्रप्रमुख, परीक्षा यंत्रणेतील अधिकारी आणि आमच्या सर्व बांधवांना व्हावी, पालकांना व्हावी, विद्यार्थ्यांना व्हावी या अनुषंगाने सदर व्हिडिओची निर्मिती करण्यात येत आहे. तर आपण निपुण तालुका घोषित करण्यासंदर्भामध्ये आपण निकष पाहूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे अधोरेखित करते की सध्या प्राथमिक स्तरावरील अंदाजे 5 कोटीहून अधिक विद्यार्थी ही पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त केलेलं नाही. हे एक वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येते. पायाभूत शिक्षण यशस्वीरित्या जर पूर्ण झालं तर सर्व विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केले आहे की सर्व मुलांसाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणं हे प्राधान्यानं एक राष्ट्रीय मोहीम झालं पाहिजे.
या दिशेने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सन 2026-27 पर्यंत इयत्ता तिसरी अखेरपर्यंत देशातील प्रत्येक मुलाने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानात प्रावीण्य प्राप्त करावे यासाठी नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी, यालाच आपण निपुण भारत आज या नावाने राष्ट्रीय अभियान हे सुरू केलेलं आहे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी निपुण भारत अभियान पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानचे प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत एक शासन निर्णय जाहीर केला आहे. तसेच 18 मे 2022 रोजी माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी 22-23 हे वर्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मुलांच्या शिकण्याच्या सुधारणेवर विशेष भर देण्यासाठी गुणवत्ता वृद्धी वर्ष म्हणून घोषित केले आहे. निपुण भारत मार्गदर्शिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आदर्श निपुण तालुक्याची संकल्पना निपुण भारत अभियानाची तालुका स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक यंत्रणेच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका ह्या स्पष्ट केलेल्या आहेत. निपुण भारतनुसार गटशिक्षणाधिकारी यांच्या भूमिका आपण तालुक्याला प्रामुख्यानं निपुण करण्याचा आपण विचार करत आहोत. तर तालुक्याचे शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून आपण गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाहत असतो. मग गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका कशी असावी, तर पहिली गोष्ट आहे कार्यक्षेत्रातील शाळांचं प्रभावी असं पर्यवेक्षण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. भाषापेटी, गणित पेटी, विद्यार्थी प्रवेश मार्गदर्शिका व कृतीपुस्तिका, शिकू आनंदे कृतीपुस्तिका यांच्या वर्ग शाळा पातळीवर प्रभावी वापर सुनिश्चित करणे, शाळांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरित करणे, अध्ययन अध्यापन साहित्य आणि इतर अत्यावश्यक संसाधने वेळेवर वितरण करणे, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा मागोवा घेणे, प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षण परिषदांच्या माध्यमातून आवश्यक क्षमता विकसन कार्यक्रम सुनिश्चित करणे, अशा विविध भूमिका गटशिक्षणाधिकारी महोदय यांनी पार पाडल्यास नक्कीच आपलं तालुका हा त्या ठिकाणी निपुण होऊ शकतो. जसं तालुका निपुण होऊ शकतो हे जे निकष आहेत आपण ते केंद्राला लावूया. तेच त्या ठिकाणी केंद्राचे केंद्रप्रमुख हे केंद्रप्रमुख असतील, केंद्राचे प्रमुख हे केंद्रप्रमुख असतात आणि शाळेसाठी सुद्धा हे निकष लावता येऊ शकतात आणि शाळेचे प्रशासकीय प्रमुख हे मुख्याध्यापक असतात. फक्त या ठिकाणी ही जी काही भूमिका आहे तर ती भूमिका ही प्रत्येकाने आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी जर सुयोग्य पद्धतीनं भूमिका जर वठवली तर नक्कीच आपण प्रत्येक शाळा, केंद्र आणि तालुका आणि जिल्हा हे त्या ठिकाणी निपुण त्या ठिकाणी करू शकतो. निपुण भारतनुसार BRC आणि CRCच्या भूमिका पायाभूत शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्राथमिक शिक्षकांना सहकार्य आणि मार्गदर्शन करणे, त्यासाठी शाळांना आवश्यक शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध करून देणे, तालुका आणि केंद्र स्तरावर मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN अभियान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक उपक्रम राबवणे व अंमलबजावणीचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण करणे. तिसरी गोष्ट FLN साठी एक सर्वसमावेशक गुणवत्ता सुधार योजना तयार करणे. 5. ही योजना सर्व संस्थांमध्ये समन्वय आणि अभिसरणासाठी एक आराखडा प्रदान करणे आणि त्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करणे. FLNच्या दृष्टिकोनातून शाळा विकास योजना तयार करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, समुदाय सदस्य आणि स्थानिक प्राधिकरणाची सल्लामसलत करणे, अशा विविध भूमिका BRC आणि CRCच्या त्या ठिकाणी आहेत. आपण कोणताही निपुण ब्लॉक होण्यासाठी या स्तरावर हे काही निकष आहेत तर ते निकष पूर्ण करणं अपेक्षित आहे. मग हे निकष पूर्ण करत असताना विद्यार्थी स्तरावर कोणते निकष पूर्ण विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे तर त्याची थोडीशी आपण माहिती पाहूया. आता विद्यार्थी स्तरावर आपण हा उपक्रम आपल्याला सांगितलेला आहे की वयवर्ष 3 पासून सुरू होणार आहे आणि वयवर्ष 9 पर्यंत वयोगटातील विद्यार्थी यामध्ये समाविष्ट होणार आहे.
म्हणजे आपण या ठिकाणी एक गोष्ट करूया की याच्यामध्ये 2 टप्पे आपण त्या ठिकाणी करूया. एक आहे शाळापूर्व तयारी आणि इयत्ता शाळेमध्ये जो प्रवेश झाल्यानंतर शाळापूर्व तयारी आणि शाळा स्तरावरची तयारी म्हणजे इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी आणि इयत्ता तिसरी. आमच्याकडे इयत्ता पहिलीमध्ये जो विद्यार्थी येतो वयवर्ष तो 6 वर्षामध्ये येतो. 6 ते 7 या वयोगटातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांचे घटक आणि त्याचं जे आम्ही काही ध्येय ठरवलं आहे की ते अचिव्हमेंट जसं गोल आम्ही निश्चित केलेलं आहे तर ते गोल सेट आम्ही पूर्ण करणं अपेक्षित आहे. मग ते विद्यार्थ्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता उदाहरणार्थ आमचा जो घटक आहे आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्य हा इयत्ता पहिली संदर्भामध्ये हा आमचा एक पहिला घटक आहे. तर या घटकाअंतर्गत विद्यार्थी सुरक्षित खेळातील सामान्य अडथळा किंवा शाळा, खेळाचे मैदाने, रस्ता आणि घरातील सामान्य अपघात ओळखतात. अशा अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांचा अवलंब करतात. म्हणजे मित्रहो, आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्य म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता हे जे काही मूल्य आहे तर ते स्वतःच्या संदर्भामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये त्याने तो पूर्ण करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याला सामान्यपणे जे काही अडथळे येतात शाळेस्तरावर येऊ शकतात, खेळाच्या मैदानावर येऊ शकतात, रस्त्यावर येऊ शकतात, घरात येऊ शकतात. मग हे जे काही अपघात होऊ शकतात याची ओळख त्या विद्यार्थ्याला असणं अपेक्षित आहे आणि या अपघाताला प्रतिबंध करण्यासाठी जे काही उपाय आहे तर त्याचा अवलंबसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. सेकंड, विद्यार्थी एकूण गतिप्रेरक कौशल्यामध्ये सामर्थ्य, निर्णय आणि निर्णयक्षमता प्रदर्शित करतात. आता जे छोटे छोटे जे स्किल आहेत म्हणजे त्याचं शाळेतील असेल, अध्ययन अध्यापन असेल किंवा त्याची जे काही अभिवृत्ती असते, वर्तन असतं, त्या वर्तनाच्या माध्यमातून, त्याच्या बोलण्याच्या माध्यमातून, त्याच्या निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून काही गोष्टी, काही स्किल त्या विद्यार्थ्याने प्राप्त करणं अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट, विद्यार्थी संगीत, नृत्य आणि सर्जनशील क्षण जसे की भूमिका, अभिनय, नाट्यकरण इत्यादीमध्ये सक्रियपणे त्याने भाग घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, विद्यार्थी पेन्सिल योग्यरित्या पकडतात, सुव्यवस्थित नियंत्रित बोटे आणि हाताच्या हालचाली वापरतात, ज्यासाठी हस्त, नेत्र विद्यार्थी समन्वयाची देखील आवश्यकता असते. आता उदाहरणार्थ बघा, आमचा विद्यार्थी पेन्सिल योग्य पद्धतीने पकडतो का, तो व्यवस्थित पद्धतीने करतो का, बोटावर नियंत्रण योग्य पद्धतीने आहे का, बोटांच्या हालचाली छान पद्धतीने करतोय का, डोळ्यांची हालचाल चांगल्या पद्धतीने करतोय आणि या सर्व शरीराच्या जे काही क्रियाकौशल्यांचा ज्याला आपण विकास म्हणतो म्हणजे शरीराचे जे विविध अवयव आहेत या अवयवामध्ये जे एक समन्वय असणं अपेक्षित आहे तो विद्यार्थ्यामध्ये येतोय का. आता उदाहरणार्थ आपण पाहूया, एक जशी छोटी आपण पाण्याची बाटली असते, जसं आपण बिस्लेरी बॉटल ज्याला म्हणतो की छोटं तोंड असलेल्या पाण्याच्या बाटलीत आपण आता पाणी ओततोय तर ओततात ज्याप्रमाणे पाण्याची गळती होते त्याप्रमाणे आकार देखील शोधतात. म्हणजे बघा की एक छोटीशी अशी कृती असते परंतु त्या कृतीच्या माध्यमातून मुलाला विविध बाबी शिकायला मिळतात. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे बॉटलीमध्ये पाणी भरणं एक त्या ठिकाणी स्किल आहे. त्याचबरोबर त्या पाण्याच्या गळतीमुळे सुद्धा विविध आकार विद्यार्थ्याला समजतात. ही सुद्धा एक महत्त्वाची कृती त्या विद्यार्थ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी घडून येते. विद्यार्थी स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नपदार्थ ओळखतात, अन्नाची नासाडी टाळतात, तसेच काम आणि खेळासाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून अन्न आणि पाण्याचे महत्त्व त्या ठिकाणी समजून घेतात. विद्यार्थी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल जागरूकता प्रदर्शित करतात व विश्वासू प्रौढासोबत त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि अनोळखी लोकांपासून अंतर राखतात. म्हणजे आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्य या घटकांतर्गत या बाबी मुलाने इयत्ता पहिलीच्या मुलाने त्या ठिकाणी प्राप्त करणं अपेक्षित आहे. आता इयत्ता पहिलीमध्ये मौखिक भाषा विकास कशा पद्धतीनं जे काही आपण जे गोल आपण निश्चित केलेले आहेत तर ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. तर मित्र आणि वर्ग शिक्षक यांच्याशी त्यांच्या गरजा, सभोवतालच्या परिस्थितीबद्दल संभाषण करतात. म्हणजे या ठिकाणी संभाषण कौशल्याचा विकास अभिप्रेत आहे. वर्गात उपलब्ध असलेल्या छापील मजकुराबद्दल बोलतात. कृतीसह यमक, कविता, गाणी पाठ करतात, मोठ्याने त्या ठिकाणी म्हणून दाखवतात. हे मौखिक भाषा विकासासंदर्भात महत्त्वाचं आहे. आता वाचन या घटकांतर्गत विद्यार्थी मोठ्याने वाचन, कथा सांगण्याच्या सत्रात सक्रिय सहभाग घेतात आणि गोष्ट ऐकताना आणि नंतर प्रश्नाची उत्तरे देतात. उपलब्ध साहित्य आणि कठपुतळ्यासह परिचित कथा सादर करतात. दुसरा निकष, विद्यार्थी स्वतःच्या चित्रलिपीत शब्द लिहिण्यासाठी ध्वनिचिन्ह यातील संबंध वापरतात.
तिसरी गोष्ट, वयानुसार अपरिचित मजकुरातील किमान 4 ते 5 साधे शब्द असलेली छोटी वाक्य वाचतात. म्हणजे वाचन करत असताना त्या विद्यार्थ्याने पहिलीच्या विद्यार्थ्याने कोणत्या गोष्टी पूर्ण करणं अपेक्षित आहे, ते हे जे निकष हे पूर्ण करणं अपेक्षित आहे. लेखन, विद्यार्थी परिचित संदर्भात येणाऱ्या शब्दामधील स्वरचिन्हे ओळखतात. कथा, कविता, भित्तिपत्रे इत्यादी लिहून, रेखाटून व गोष्टी बनवून अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात व कार्यपुस्तिकेवर आपले नाव, वेगवेगळे संदेश व ओळखीचे लोक व वस्तू यांचे चित्र काढतात. संख्याज्ञान या घटकाअंतर्गत 20 पर्यंतच्या वस्तूंची गणना करतात. 99 पर्यंत अंक लिहितात व वाचतात. 99 पर्यंत संख्या वाचतात आणि लिहितात. दैनंदिन जीवनातील परिस्थितीमध्ये 9 पर्यंत संख्यांची बेरीज आणि वजाबाकी वापरतात. नेक्स्ट निकष, सभोवतालच्या 3D आकारांचे घन आकार, भौतिक गुणधर्मांचे निरीक्षण करतात आणि त्याचे वर्णन करतात. उदाहरणार्थ गोल, सपाट, पृष्ठभाग, कोपरे आणि कडांची संख्या इत्यादी. प्रमाणित अथवा अप्रमाणित एककांचा विद, पाऊल, बोटे इत्यादी आणि कप, चमचा, मग इत्यादी सारख्या सार्वजनिक अप्रमाणित एककांचा वापर करून लांबीचा अंदाज लावतात आणि पडताळणी करतात. अशा विविध आकार आणि संख्या वापरून लहान कविता, कथा तयार करतात आणि वाचतात. हे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी निकष पूर्ण करणं अपेक्षित आहे. इयत्ता दुसरीसाठी वयवर्ष 7 आणि 8 आपण विचार करूया. यामध्ये पहिला घटक आहे आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्य. आमचं उद्दिष्ट आहे, ज्याला ध्येय आपण हे करतोय, विद्यार्थी सुरक्षित खेळातील सामान्य अडथळा किंवा शाळा, खेळाच्या मैदाने, रस्ता आणि घरातील सामान्य अपघात ओळखतात. अशा अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांचा अवलंब करतात. दुसरं निकष, विद्यार्थी एकूण गतिप्रेरक कौशल्यामध्ये सामर्थ्य, निर्णय आणि निर्णयक्षमता दर्शवतात. तिसरं निकष, विद्यार्थी संगीत, नृत्य आणि सर्जनशील क्षण जसे की भूमिका अभिनय, नाट्यकरण इत्यादीमध्ये सक्रियपणे भाग घेतात. चौथं निकष, विद्यार्थी पेन्सिल योग्यरित्या पकडतात, सुव्यवस्थित नियंत्रित बोटे आणि हाताच्या हालचाली वापरतात, ज्यासाठी हस्त, नेत्र, विद्यार्थी समन्वयाची देखील आवश्यकता असते. उदाहरणार्थ या अगोदरच आपण म्हटलं होतं, जे की छोटं तोंड असलेली जी काही बॉटल आहे, पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी ओततात आणि ज्यामध्ये पाण्याची गळती होते त्यामध्ये आकार देखील त्या ठिकाणी शोधतात. नंतरचा निकष आहे विद्यार्थी स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नपदार्थ ओळखतात, अन्नाची नासाडी टाळतात, तसेच काम आणि खेळासाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून अन्न आणि पाण्याचे महत्त्व समजावून घेतात. विद्यार्थी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल जागरूकता प्रदर्शित करतात व विश्वासू प्रौढासोबत त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि अनोळखी लोकांपासून अंतर राखतात. मौखिक भाषा विकासांतर्गत वर्गात उपलब्ध असलेल्या छापील साहित्याबद्दल संभाषण करतात आणि बोलतात. प्रश्न विचारण्यासाठी संभाषणात सहभागी होतात आणि इतरांचं ऐकतात सुद्धा. गाणी, कविता त्या ठिकाणी वाचतात. वाचनामध्ये कथा, कविता, मुद्रण इत्यादीमध्ये येणाऱ्या परिचित शब्दांची पुनरावृत्ती ओळखतात. बालसाहित्य पाठ्यपुस्तकातील कथा वाचतात आणि कथन करतात. दिलेल्या शब्दांच्या अक्षरापासून नवीन शब्द बनवतात. अशा विविध गोष्टी मुलं त्या ठिकाणी करत असतात किंवा ह्या गोष्टी करणं मुलांनी अभिप्रेत आहे. लेखन, योग्य गती अंदाजे 45 ते 60 शब्द प्रति मिनिट, योग्य आकलन आणि स्पष्टतेसह सोप्या शब्दांचा 8 ते 10 वाक्यांच्या वयानुसार योग्य असा अपरिचित मजकूर वाचतात. नामकरण, शब्द, क्रिया, पद, शब्द आणि विरामचिन्ह त्या ठिकाणी ओळखतात. आता संख्याज्ञाना संदर्भामध्ये 999 पर्यंत संख्या वाचतात आणि लिहितात. दुसरा निकष, 99 पर्यंत संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करतात. दैनंदिन जीवनातील परिस्थितीमध्ये 99 पर्यंत वापरतात. गुणाकार, तिसरा निकष, गुणाकार, पुनरावृत्ती, बेरीज आणि भागाकार समान वितरण, सामायिकीकरण म्हणून करतात आणि 2, 3 आणि 4च्या गुणाकारांची सारणी तयार करतात. गज, काठी, पेन्सिल, धागा, कप, चमचा, मग इत्यादी अप्रमाणित सार्वजनिक एकके वापरून लांबी, अंतर, क्षमता यांचा अंदाज करतात, मोजतात आणि
साधा वजन काटा वापरून वजनाची तुलना करतात. आयत, त्रिकोण, वर्तुळ, अंडाकृती इत्यादी 2D आकार ओळखतात आणि वर्णन करतात. दूर, जवळ, आत, बाहेर, वर, खाली, डावीकडे, उजवीकडे, समोर, मागे, वर, खाली इत्यादी शब्दसंग्रह वापरतात. संख्या आणि आकार वापरून साधे कोडे तयार करतात आणि ते सोडवतात सुद्धा. म्हणजे खूप इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी खूप साध्या साध्या गोष्टींच्या माध्यमातून जे काही आपलं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वर्ष 8 ते 9 यामध्ये आरोग्य आणि उत्तम स्वास्थ्य, विद्यार्थी सुरक्षित खेळातील सामान्य अडथळा किंवा शाळा, खेळाचे मैदान, रस्ता आणि घरातील सामान्य अपघात ओळखतात. अशा अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांचा अवलंब करतात. विद्यार्थी एकूण गतिप्रेरक कौशल्यामध्ये सामर्थ्य, निर्णय आणि निर्णय क्षमता दर्शवतात. विद्यार्थी संगीत, नृत्य आणि सर्जनशील क्षण जसे की भूमिका अभिनय, नाट्यकरण इत्यादीमध्ये सक्रियपणे भाग घेतात. विद्यार्थी पेन्सिल योग्यरित्या पकडतात, सुव्यवस्थित नियंत्रित बोटे आणि हाताच्या हालचाली वापरतात, ज्यासाठी हस्त नेत्र विद्यार्थी समन्वयाची देखील आवश्यकता असते. उदाहरणार्थ, छोटे तोंड असलेल्या पाण्याच्या बाटलीत पाणी ओततात, ज्यामध्ये पाण्याची गळती होते त्यामध्ये आकार देखील शोधतात. नंतरचा निकष, विद्यार्थी स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नपदार्थ ओळखतात, अन्नाची नासाडी टाळतात, तसेच काम आणि खेळासाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून अन्न आणि पाण्याचे महत्त्व समजून घेतात. विद्यार्थी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल जागरूकता प्रदर्शित करतात व विश्वासू प्रौढासोबत त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि अनोळखी लोकांपासून अंतर राखतात. आता मौखिक भाषा विकासामध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घरातील शालेय भाषेत योग्य शब्दसंग्रह वापरून स्पष्टतेने संभाषण करतात. म्हणजे संभाषण कौशल्य, वर्गात उपलब्ध असलेल्या छापील साहित्याबद्दल बोलतात, म्हणजे वाचून त्या ठिकाणी बोलतात. प्रश्न विचारण्यासाठी, अनुभव कथन करण्यासाठी, इतरांचे ऐकण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी संभाषणात सहभागी होतात आणि व्यस्त होतात. वाचनामध्ये तालासुरात आणि आवाजातील चढ उतारासह एकट्याने आणि गटात कविता म्हणतात. परिचित पुस्तके, पाठ्यपुस्तकामधून माहिती मिळवतात. वयानुसार योग्य असा अपरिचित मजकूर किमान 60 शब्द प्रति मिनिट या वेगाने अचूक आकलनासह आणि योग्य उच्चारासह त्या ठिकाणी वाचतात. लेखनामध्ये मजकुरात दिलेल्या सूचना वाचतात आणि त्याचं पालनही करतात. वयोमानानुसार 8 ते 10 वाक्यांचा अपरिचित कथा परिच्छेद वाचून 4 पैकी किमान 3 प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतात. संख्याज्ञान, इयत्ता तिसरीसाठी संख्याज्ञानामध्ये वेगवेगळ्या उद्देशासाठी छोटे संदेश लिहितात. आपल्या लेखनामध्ये किंवा शब्द नामकरण, शब्द आणि विरामचिन्ह हे त्या ठिकाणी वापरतात. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य त्या ठिकाणी लिहितात. व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्यासह स्वतःहून लहान परिच्छेद किंवा लघुकथा त्या ठिकाणी लिहितात. पर्यंत संख्या वाचतात आणि लिहितात. 999 पर्यंत संख्या वाचतात आणि लिहितात. 999 पर्यंत संख्यांची बेरीज त्या ठिकाणी वजाबाकी वापरून दैनंदिन जीवनातील समस्या सोडवतात, ज्याची बेरीज 999 पेक्षा जास्त नाही. संख्या नंतरचा निकष, संख्या 2 ते 10च्या गुणाकाराची सारणी तयार करतात आणि ती वापरतात. मीटर, किलोमीटर, ग्राम, किलोग्राम, लिटर इत्यादी मानक एककांचा वापर करून लांबी, अंतर, वजन आणि क्षमता यांचा अंदाज लावतात आणि ती मोजतात. मूलभूत 2D आकार 3D आकारासह घन आकार ओळखतात, संबंध जोडतात आणि त्यांचे गुणधर्म जसे की पृष्ठभाग, कडा आणि कोपरे इत्यादींचे वर्णन करतात. नंतरचा निकष, कॅलेंडरवर विशिष्ट तारीख आणि संबंधित दिवस ओळखतो. तास आणि अर्धा तासात घड्याळातील वेळ वाचतात. अर्धा, 1/4, 3/4 एकत्रितरित्या आणि वस्तूंच्या संपात ओळखतात. संख्या, घटना आणि आकार यांच्या साध्या आकृतीमध्ये आकृतिबंधाचे नियम विस्तारित करतात आणि सांगतात. आता आपण ही विद्यार्थी स्तरावरची
निपुण भारत अंतर्गत ठरवलेली जी घटक आणि उद्दिष्ट या संदर्भात माहिती पाहिली. आता आपण वर्गस्तरावर काय करता येऊ शकतं का? आता वर्गस्तरावर आता वर्गपूर्व तयारी म्हणून काही बाबींचं काही निकष आपण त्या ठिकाणी ठरवलेले आहेत. त्यात पहिला निकष, शिकण्याचे पूर्वनिर्धारित परिणाम साध्य करण्यासाठी शिक्षक स्वतःचं साहित्य त्यांनी तयार करणं अपेक्षित आहे. उपलब्ध साहित्य, उपक्रम आणि कार्यपत्रिका, खेळणी इत्यादींचा वापर करतात. लिखित मजकुरांची जाण आणि साक्षरता कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक शब्द, भिंती, गोष्टीची पुस्तकं आणि भीतीपत्रके यांच्या माध्यमातून वर्गात मजकूर समृद्ध वातावरणात तयार करतात. शिक्षक गणित पेटी, भाषा पेटी आणि राज्यस्तरावरून प्राप्त इतर शैक्षणिक साधनांचा वापर करतात. मुले स्वतः साहित्य हाताळू शकतात. शिक्षक सुरक्षिततेची खात्री त्या ठिकाणी करतात. चौथा निकष, शिक्षक स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्य वापरतात जे कमी किमतीचे किंवा बिनखर्ची किंवा सहज उपलब्ध असते. पाचवा निकष, मुक्त खेळ, सामाजिक भावनिक विकास, कौशल्य इत्यादींचा प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक विविध क्षेत्रातील उपक्रमांची आखणी करतात. उदाहरणार्थ वाचन, श्रवण इत्यादी. 6. शिक्षक मुलांना दिसेल आणि सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने वर्गात साहित्याची मांडणी करतात. 7. शिक्षक मुलांच्या शिकण्याच्या पातळीचे मूल्यांकन करतात आणि त्यानुसार वर्गातील अध्ययन कृतींचे नियोजन आणि विकसन करतात. वर्गामध्ये पहिला निकष, बहुभाषिकतेचा वापर वर्गात संसाधन म्हणून केला जातो. 2. घरगुती भाषा, मातृभाषेतून समृद्ध स्थानिक परंपरावर लक्ष केंद्रित करून कला, कथा, क्रीडा, कविता, यमक, खेळणी, गाणी, कृतींच्या माध्यमातून आनंददायक आणि अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ कला, खेळ, तंत्रज्ञान, कथाकथन, खेळणी, खेळ, कोडी इत्यादी एकत्रित करणे. तिसरा उद्दिष्ट म्हणजे तिसरा निकष, विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात सक्षम व्हावा यासाठी अंतर बहुशाखीय, बहुविद्याशाखीय म्हणजेच इतर विषयाशी असलेला संबंध लक्षात घेऊन वर्गातील व्यवहाराची वास्तविक जीवनातील परिस्थितीशी जोडणी करतात. चौथा निकष, वर्गात कृती, उपक्रम याद्वारे शिकण्याचा सराव केला जातो. यामध्ये पूर्वसाक्षरता कौशल्य, उदाहरणार्थ अक्षर ओळखणे, अक्षरांच्या आवाजांची संबंध, पूर्वसंख्या कौशल्य, उदाहरणार्थ संख्या मोजणे आणि तुलना करणे, संख्यात्मक कौशल्य, उदाहरणार्थ नमुना ओळख, वर्गीकरण इत्यादी आणि इतर प्रमुख कौशल्य जसे की सामाजिक कौशल्य इत्यादी मुख्य पैलूवर लक्ष केंद्रित केले जाते. 5. वर्गात लिंग, अपंग इत्यादी बाबत संवेदनशीलता दिसून येते. 6वा निकष, मुलांच्या शिक्षणात त्यांच्या पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकाकडून शालेय स्तरावर नियमितपणे पालक सभांचे आयोजन करतात. आता याचं मूल्यमापन महत्त्वाचं आहे. तर मूल्यमापन या घटकांतर्गत पायाभूत शिक्षणाबाबत मुलांच्या क्षमता, आवडी आणि शिकण्याच्या शैली समजून घेण्यासाठी शिक्षक निरीक्षणाचा त्या ठिकाणी वापर करतात. निरीक्षणाच्या आधारे शिक्षक प्रत्येक क्षेत्रासाठी विशेषतः प्रत्येक मूल साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य याबाबत योजना आखतात. शैक्षणिक शासकीय यंत्रणे, गटशिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख यांची सुद्धा यांनी नेमकं काय परीक्षा यंत्रणेनं भूमिका बजावली पाहिजे या संदर्भामध्ये पहिला निकष आहे, वर्ग निरीक्षणाचे निर्देशक वापरून केंद्र प्रमुखाद्वारे महिन्यातून एकदा किमान 15 शाळेतील प्रत्येक वर्गाचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. दुसरं, वर्ग निरीक्षणाचे निर्देशक म्हणून निरीक्षणाचे निर्देशक वापरून अधिकारी यांच्या मार्फत महिन्यातून एकदा किमान 10 शाळेतील प्रत्येक वर्गाचं निरीक्षण करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तिसरा निकष, केंद्रप्रमुखांनी दर आठवड्याला केंद्रस्तरीय बैठकीत शिकण्याची पातळी, वर्ग निरीक्षणातून मिळालेली माहिती वापरणे, शिकण्यात अडचणी असलेले विद्यार्थी ओळखणे आणि शाळा भेटी आणि पुनरावलोकन बैठकी दरम्यान विशिष्ट समस्यावर चर्चा करून कृती कार्यक्रम आखणे. चौथा, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दरमहा तालुकास्तरीय बैठकीत शिकण्याची पातळी, वर्ग निरीक्षणातून मिळालेली माहिती वापरणे, शिकण्यात अडचणी असलेले विद्यार्थी आणि ओळखणे आणि शाळा भेटी आणि पुनरावलोकन बैठकी दरम्यान विशिष्ट समस्यावर चर्चा करून कृती कार्यक्रम आखणे.
पाचवा निकष, नवीन पद्धती शिकण्यासाठी केंद्र गट स्तरावर मासिक बैठका आयोजित करणे, पाठ नियोजन करणे आणि वर्गातील समस्यांचे निराकरण करणे, जसे की गट शिक्षणाधिकारीद्वारे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या निकालाचे विश्लेषण करणे आणि महिन्यातून एकदा पाठपुरावा करणे. पालक सहभागाच्या अनुषंगाने पालक सहभाग. पहिला निकष, इयत्तानिहाय माता पालक गट, जसे माता गट सक्रिय केले आहेत. दुसरं, माता गट पालकांना साप्ताहिक गृह शिक्षण कार्यक्रम दिला जातो. शाळेतील शिक्षकाकडून येणाऱ्या SMS किंवा व्हॉट्सअप मेसेज नियमितपणे पाहतात व त्यानुसार घरात मुलासोबत उपक्रम घेतात. चौथा, शालेय स्तरावर नियमित पालक शिक्षक सभेला उपस्थित राहतात आणि मुलांची प्रगती समजून घेण्यासाठी शिक्षकांशी संवाद साधतात. शक्य तेव्हा पालकांच्या मोबाईलवर दीक्षा ॲप डाउनलोड केलं जातं आणि पालक संबंधित सामुग्रीद्वारे मुलांना मार्गदर्शन करतात. मुलासोबत घरी वापरण्यासाठी गोष्टीची पुस्तके, कार्यपुस्तिका आणि शाळेच्या ग्रंथालयातून घेतात. आणि 7, शेवटचं, पालक घरात मजकूर समृद्ध वातावरण बनवतात. पालक त्यांच्या मुलासोबत नियमितपणे करू शकतील असे उपक्रम सुचवले जातात. मुलांना पाकिटावरील लेबल, वर्तमानपत्रातील शब्द, चलनावरील शब्द, कॅलेंडर इत्यादी वाचायला लावणे, अशा विविध निकषांच्या माध्यमातून, कृतींच्या माध्यमातून आपण मुलांना निपुण भारत अंतर्गत जे काही उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे, तर ते उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. मला असं वाटतं की आपण ह्या निकषांचा वापर करून तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर, शाळा स्तरावर आपण निपुण भारतची जी काही उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने दिलेल्या कृतींच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी नक्कीच हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. कारण मला इथं सांगायला आनंद वाटतो, कारण पाठीमागील 2, 3, 4 वर्षामध्ये आपण मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत आपण सर्व शिक्षका महोदयांना ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यानंतर आपण गणित संपोचं सुद्धा प्रशिक्षण सर्व शिक्षकांना दिलेलं आहे. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण शिक्षकांच्या क्षमतांना, त्यांच्या गरजानुसार आवश्यक असलेल्या विषयासंदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शन शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. मला असं नक्कीच वाटतं आणि हा एक विश्वास आणि आशावाद आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे निपुण भारत अंतर्गत ते निपुण व्हावेत. त्याचबरोबर आपल्या सर्व शाळा, केंद्र, तालुका आणि आपला जिल्हा परभणी जिल्हासुद्धा निपुण व्हावा अशी आशा ठेवतो. धन्यवाद.